बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवाच्या हरिपाठाचं चिंतन करत असताना आज आपण हरिपाठातील 5वा जो अभंग आहे या अभंगाचं अत्यंत संक्षिप्त पद्धतीने चिंतन करणार आहोत. काय आहे तो 5वा अभंग? 5वा अभंग असा आहे, योग याग विधी येणे नोवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. भावेवीन देव न कळे निसंदेह गुरुवीन अनुभव कैसा कळे. तपेवीन दैवत दिदल्यावीन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. अत्यंत सुंदर पद्धतीने माऊली या अभंगामध्ये साधूची संगती, भगवंताचं नाम याच्यासाठी भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि भावाशिवाय जे आपण काही इतर खटाटोप करतो त्यातून आपल्याला ते साध्य होईलच असं सांगता येत नाही. अशा प्रकारचं चिंतन मांडतात. काय म्हणतात या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये माऊली? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योग याग विधी 3 शब्द पहा. योग याग विधी. योग आपल्याला माहित आहे, अष्टांग योग, अनेक योगाचे प्रकार आपण साहित्यामधून पाहतो. याग यज्ञ, अनेक यज्ञ करतात. एखादी पवित्र कार्य, महान कार्य तडीस जाण्यासाठी अनेक राजे महाराज देखील पूर्वी यज्ञाचा आरंभ करायचे. पवित्र कार्यासाठी यज्ञ केला जायचा. माऊली म्हणतात योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जी आपण योग याग करतो याने त्या परमात्म्याची प्राप्ती होईलच असं नाही. याने कष्ट आणि दुःख मात्र आपल्या जीवाला अपार सहन करावे लागतात. येणे नोहे सिद्धी. सिद्धी म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे काय याच्यापूर्वी आपण चिंतन केलेलं आहे. अतीव दुःखाचं निर्मूलन आणि परमानंदाची प्राप्ती हाच मोक्ष आहे. हे योग साधल्याने, यज्ञ साधल्याने काय होईल? यातना सहन करावे लागतील, कष्ट पडतील आणि आपल्या पाठीमागे एक उपाधी लागेल. उपाधी योगाने लौकिका साधून दंभाची निर्मिती होईल, उपाधी बनून राहील. हा योगी आहे, हा साधक आहे, हा तपस्वी आहे. अशा प्रकारच्या लौकिकाच्या उपाध्या आपल्या पाठीमागे लागतील, पण त्यातून आपल्या हाती काय लागेल? येणे नोहे सिद्धी. याने आपल्याला मोक्ष प्राप्त होईलच असं नाही. आणि या साधनाचा वापर संसारी जीवाला शक्य होईलच असंही नाही. यात यातना खूप असतात आणि परिणाम कमी असतात. उलट प्रसंगी अनेक वेळा याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. हे योग यागाबद्दल संत तुकाराम महाराज अभंगातून म्हणतात, बोल बोलता सोपे वाटे करणी करिता टीर कापे. नोहे वैराग्य सोपा रे मज बोलताना न वाटे खरे. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. वायाची उपाधी आणि या वायाच्या उपाधीतून आपल्यात काय निर्माण होईल? दंभ निर्माण होईल, दंभ धर्माची निर्मिती होईल. आता दंभ कशाला म्हणावं? सत्याला गवसणी घालून ठेवायचं आणि असत्य हे सत्य म्हणून उजळ मुखाने सांगत फिरायचं. असत्याला सत्य मांडणे म्हणजे दंभ निर्माण होणे. माऊली आपल्या ओळीमधून अशा सुंदर पद्धतीने दंभाबाबत सांगतात. काय म्हणतात? जेणे सत्याचा भोकसा काढिला, जेणे सत्याचा भोकसा काढिला असत्य तृण कुठ भरिला. तो दंभ रुडविला जगी ही.
सत्याचा भोगसा काढायचा, असत्याची तृणकूडमध्ये भरायचं, त्याला सत्य म्हणून दाखवून हिंडायचं. या दंभाची निर्मिती मात्र होईल, पण यातून आपल्याला मोक्ष मिळणार नाही. माऊली पहिल्या ओळीमध्ये म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दुसऱ्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात भावे विण देव न कळे संदेह, गुरु विणानुभव कैसा कळे. अहो केवळ शुद्ध भाव असेल तरच देव कळतो हो. देवप्राप्तीचं भाव हे एकमेव साधन आहे, त्यात कोणतीही शंका नाही. भावेन देव न कळे निसंदेह. भाव जर नसेल तर देव आपल्याला कधीही कळणार नाही. तुकाराम महाराज आपल्या अभंगातून याबाबत अनेक वेळेस हितगुज करतात. भावेन जाणा नाही त्याची प्राप्ती, पुराणे बोलती ऐसी मात. पहा, अनेक पुराणामधून या गोष्टी सांगितल्या. भावाशिवाय काहीच नाही. म्हणून आपल्याला जर देव प्राप्ती करायची असेल तर भाव धरून राहावे लागते. अगदी महाभारतात रामायणात अनेक दृष्टांत आहेत. ज्यानी म्हणून हृदयात दृढ भाव धरून राहिला त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, देवाची प्राप्ती झाली आहे, त्यात कुठलाही संशय नाही. आणि सद्गुरू वाचून भावभक्तीचा अनुभवही कळत नाही. गुरु विना अनुभव कैसे कळे. केवळ एखादा वाचक आहे, ज्ञानी आहे, पण त्याला भावभक्तीचा अनुभव येणं शक्य नाही. त्याच्यावर जर कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली, तरच गुरुविन अनुभव कैसा कळे. इतिहासामध्ये म्हणून जे जे महात्मे महापुरुष होऊन गेले, साधू संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा या जगतावर कायमस्वरूपी उमटविला, अशा सर्व साधू पुरुषांना त्यांच्या सद्गुरूची कृपा झालेली आहे. माऊलींना त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाली आणि माऊलींना सर्व काही प्राप्त झालं. माऊली म्हणतात पहा, श्री निवृत्तीनाथे कृपे करुणी, श्री निवृत्तीनाथाने संपूर्ण दिले माझ्या हाती, सद्गुरू विन अनुभव कैसा कळे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. भाव असल्याशिवाय देव कळणार नाही, यात कोणताही संशय नाही. आणि आपल्या गुरुशिवाय, सद्गुरु कृपेशिवाय आपल्याला या भावभक्तीचा अनुभव अजिबात येणार नाही. तिसऱ्या ओळीमध्ये माऊली म्हणतात तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तप, दैवत, दिदल्याविन दिल्याशिवाय. तप म्हणजे काय आपण समजून घेऊ. जगात जे जे दुष्कर व प्राप्त होण्यास अत्यंत कठीण असते, हे सर्व आपल्याला तपाने साध्य होते. तपा वाचून असाध्य गोष्टीची प्राप्ती शक्यच नाही, देवाची प्राप्तीही शक्य नाही. तपाने काय होते, तप केल्याने मन व इंद्रियाची एकाग्रता करण्यास मदत होते, त्यालाच आपण तप म्हणतो. भगवत प्राप्तीसाठी प्रत्येक साधकास तप करावंच लागतं. तप म्हणजे काय हे एकनाथ महाराजांनी भागवतात अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले. पहा काय म्हणतात महाराज, तप म्हणजे नव्हे स्नान, तप म्हणजे नव्हे दान, तप नव्हे शास्त्र व्याख्यान, वेदा अध्ययन नव्हे तप, तप म्हणजे नव्हे योग, तप म्हणजे नव्हे याग, तप म्हणजे वासना त्याग. इथून सुरुवात करतात पहा महाराज. तप म्हणजे काय, तप म्हणजे वासना त्याग. जेणे तुटे लाग काम क्रोधाचा, शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदयी हरी चिंतने छिद्रूप, तप सद्रूप त्या नाव पै. जेणे दंभ लोभ निशेसाटे, बघा काय ते, जेणे दंभ लोभ निशेसाटे, अहम ममता समूळ तुटे, यासीच नाव तप गोमटे, यासीच नाव तप गोमटे.
पहा, एखादा व्यक्ती तप करतो म्हणजे काय करतो हे आपल्याला वरील नाथ महाराजांनी दिलेल्या ओवीतून आपल्याला लक्षात येतं. म्हणून माऊली म्हणतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. आपलं जे दैवत आहे, जे भगवंत आहे, जो पांडुरंग आहे, हे आपल्या तपासशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. आपण देवासाठी म्हणतो बघा, दिल्याशिवाय काही मिळत नाही. घेसी तेव्हा देसी, संत देखील देवाला म्हणतात. पहा, घेसी तेव्हा देसी. म्हणून तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. असं खडतर तप केल्याशिवाय, आपण काहीतरी त्याग केल्याशिवाय, दिल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही. गुजे विन हित कोण सांगे. गुज म्हणजे हृदयचं प्रेम, हृदयचं वात्सल्य. आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनामध्ये वात्सल्य, प्रेम, ममता असल्याशिवाय हिताचं तो कोणी आपल्याला सांगणार नाही. संसारामध्ये आपण हिताचं कुणाला सांगतो. आपण आपल्या हिताचं आपल्या मुलाला सांगतो, आपल्या मुलीला सांगतो. अत्यंत जीवापाड प्रेम असलेल्या व्यक्तीला हिताचं गुज सांगतो. गुजे विन हित कोण सांगे. मायबापच मुलांना हिताचं गुज सांगतात. म्हणून माऊली म्हणतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. आणि शेवटी माऊली शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. दृष्टांताची मात म्हणजे स्वानुभवाची गोष्ट सांगतात माऊली. काय सांगतात. साधूच्या संगतीमध्येच जीव मात्र तरुणोपाय आहे. आपल्या कल्याणासाठी आपल्याला साधू संग धरावाच लागेल. काही नका करू, सत्संग धरा, साधूच्या संगतीत या. संसार तरावया जाण. पहा, संसार तरावया जाण, सत्संगतीच प्रमाण, त्याचे भावे धरल्या चरण, दिनोद्धारण त्याचीची. संत तुकाराम महाराज साधू संगतीच्या बाबतीत आपल्या अभंगातून अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णन करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे पावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. संत संगती, साधूचा संग, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. अगदी सत्संग दर्शनाने पद्मनाभाची लाभ प्राप्ती होते. वैकुंठीचे जन सदा चिंतताती, कै येते येते हरीचे दास. वैकुंठाचा लोकांना देखील, वैकुंठवासियांना देखील इथं जन्म घ्यावा वाटतो संत संगतीसाठी. धन्याचे दिस झाले संताचे दर्शन, झाले पापाताप तुटी, दैन्य गेले उठा उठी. साधूचे संगती तरुणोपाय. म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. हरिपाठामधला हा अभंग अत्यंत सुंदर पद्धतीचा आहे. योग याग विधी येणे हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माच, साधूचे संगती तरुणोपाय. हरिपाठातील अभंगाचं संक्षिप्त पद्धतीने चिंतन या ठिकाणी आपण थांबूया. ही सेवा श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणात अर्पण करून वाणीला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण.